आता बातमी आहे जरांगे पाटलांच्या इशाऱ्याची। पुढचं आंदोलन मुंबईत, तेही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरती, असं जरांगे पाटील म्हणतायत। वर्षा बंगल्यावरच्या पाण्याच्या टाकीवर उपोषणाला बसेन असाही इशारा जरांगे देत आहेत। मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिलेला आहे। 30 ऑगस्टला एकही मराठा घरी राहता कामा नये। एका दिवस मुंबईला मराठा येण्याची दाट शक्यता असं सूत्र म्हणतंय। सूत्राच्या माध्यमातून तशी मागून बातमी आलेली आहे। मागून बघू पुढं काय होते, पण फायनल अंतरवालीच बघू। बऱ्याच गोष्टी बघायचं राहिल्या त्या टायमाला, काय अडचण पण नाही। ती बैल बघायचं राहिलं, शेअर मार्केटचा इमून कसं उडत ते बघायचं राहिलंय। विमानतळावर जाऊन मुख्यमंत्र्याचं वर्षस्थान कसं आहे ते बघायचं आहे। मला तर असं वाटतं वर्षावर बसलेलंच उपोषणाला चांगलं नाही। तिथे फडणवीसांची पाण्याची टाकी ठेवलेली छानपैकी, तिच्यात पाणी कमी पडलं की भरितो, उपोषणालाच वर बसतो। वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही, पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर, कारण वर्षा निवस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते। तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय। फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा। फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांच्या नाहीत का? बघू आपण, रोज ते आता नवीन नवीन इशारे देत आहेत। रोज त्यांच्या इशाऱ्यावर आपल्याला काय बोललंच पाहिजे असं नाही आहे। ठीक आहे, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे। खरं म्हणजे या आंदोलनाच्या पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे। 29 तारखेला आंदोलन अंतरवाली सराटीत करणार की मुंबईत करणार हे सांगता येणार नाही, अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील घेत आहेत। ही भूमिका योग्य वाटते? जरांगे पाटलांनी जर नीट विषय समजून घेतला तर आंदोलनाची वेळच येणार नाही। पण आता आंदोलन त्यांना करायचंच असेल तर ते विषय समजून घेणार नाहीत।